अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मांडात अशा अनेक शक्ती आहेत ज्या आपल्या अवतीभोवती सतत कार्यरत असतात. पण जोपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती एका विशिष्ट पातळीवर पोचत नाही, तोपर्यंत आपल्याला या शक्तींची जाणीव होत नाही. भारतीय आध्यात्मिक परंपरेत भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे अवतार मानले जातात. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचे एकत्रित रूप आहेत. दत्तगुरू हे केवळ नवसाला पावणारे दैवत नाहीत, तर ते खऱ्या साधकाचे मार्गदर्शक, सद्गुरू आणि पाठीराखे आहेत. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण अचानक एखाद्या देवाच्या भक्तीकडे वळलो आहोत किंवा अचानक आपल्या मनात दत्तगुरूंबद्दल प्रेम निर्माण झालं आहे. पण अध्यात्माच्या गूढ जगात कोणतीही गोष्ट अचानक किंवा योगायोगाने घडत नाही. जर आज तुमच्या मनात दत्तगुरूंबद्दल अथांग आदर, प्रेम आणि ओढ निर्माण झाली असेल, तर त्यामागे तुमच्या चालू जन्मातील केवळ काही दिवसांची भक्ती कारणीभूत नसते, तर त्यामागे अनेक जन्मांचे पूर्वपुण्य आणि ऋणानुबंध असतात. काही जाणकारांच्या मते जर एखाद्या व्यक्तीमध्ये एक विशिष्ट लक्षण किंवा एक खास गोष्ट दिसून आली, तर तो त्या व्यक्तीचा दत्तगुरूंशी असलेला 7हून अधिक वर्षांचा किंवा 7 जन्मांपेक्षाही जुना ऋणानुबंध मानला जातो. ती एकमेव आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मनातून कधीही नष्ट न होणारी आणि अखंड टिकून राहणारी तीव्र गुरुभक्ती आणि प्रत्येक जीवात दत्तगुरू पाहण्याची वृत्ती होय. ही ती गोष्ट आहे जी प्रत्येक सामान्य माणसाकडे नसते. जर तुमच्यामध्ये ही वृत्ती किंवा हे लक्षण आहे, तर समजावं की दत्त महाराजांनी स्वतः तुमचा हात धरला आहे आणि हा ऋणानुबंध अनेक वर्षांचा आहे. या एका मुख्य गोष्टीचा सखोल अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला साधकाच्या मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. ऋणानुबंधाची ही सर्वात पहिली आणि मोठी ओळख म्हणजे साधकाच्या मनातील संतांबद्दल, गुरूंबद्दल आणि विशेषतः दत्त संप्रदायातील विभूतींबद्दल वाटणारी कमालीची ओढ होय. जेव्हा तुम्ही गाणगापूर, औदुंबर, नरसोबाची वाडी किंवा पिठापूर यांसारख्या दत्तक्षेत्रांचे नाव ऐकता, तेव्हा तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतात. तिथे कधी एकदा जातोय अशी जी तळमळ मनाला लागते, ती तळमळ म्हणजेच तुमच्या आत्म्याला झालेली दत्तगुरूंच्या अस्तित्वाची जाणीव असते. दत्तभक्ती ही तुमच्यासाठी केवळ एक कर्मकांड राहत नाही. तुम्ही दर गुरुवारी मंदिरात जाता किंवा दररोज दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर दिवा लावता म्हणून तुम्ही भक्त आहात असं नाही, तर तुमच्या श्वासाश्वासात दत्तगुरूंचे नाव सामावलेले असते. जगातील कोणतीही संकटे आली, कितीही मोठे वादळ आयुष्यात आले, तरी ज्याचे मन डगमगत नाही आणि ज्याला आतून एकच खात्री असते की माझे दत्त महाराज माझ्या पाठीशी आहेत, ही जी अढळ श्रद्धा आहे, तीच ती एक गोष्ट आहे जी पूर्वजन्माच्या पुण्याईशिवाय आणि दीर्घकालीन ऋणानुबंधाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. अनेक लोक आयुष्यात तात्पुरती भक्ती करतात. सुख आले की लोक देवाला विसरतात आणि दुःख आले की देवावर रागावतात. पण ज्याचा दत्तगुरूंशी जन्मांतराचा ऋणानुबंध असतो, त्याची अवस्था या सगळ्याच्या पलीकडे गेलेली असते. त्याच्या आयुष्यात सुखाचा पूर आला तरी तो उन्मत्त होत नाही आणि दुःखाचा डोंगर कोसळला तरी तो दत्त महाराजांची सेवा करायची सोडत नाही. उलट संकटाच्या काळात त्याची भक्ती अधिक घट्ट होते. त्याला सतत असे जाणवत राहते की जे काही घडते आहे ते दत्तगुरूंच्या इच्छेनेच घडत आहे आणि त्यातच माझे काहीतरी भले दडलेले आहे. ही संपूर्ण शरणागतीची भावना ज्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते, ती व्यक्ती दत्तगुरूंच्या अत्यंत जवळची असते. या भक्तीचे आणखी एक गहिरे रूप म्हणजे निसर्गावर आणि प्राणीमात्रांवर असणारे अफाट प्रेम. दत्तगुरूंचे रूप आपण पाहिले तर त्यांच्यासोबत 4 श्वान, 1 गाय आणि गळ्यात एक सर्प दिसतो. हे 4 श्वान म्हणजेच 4 वेद आहेत आणि गाय म्हणजे पृथ्वी माता आहे. ज्या साधकाचा दत्तगुरूंशी जुना ऋणानुबंध असतो, त्या साधकाच्या मनात प्राणीमात्रांबद्दल कमालीची दया निर्माण होते. ही भूतदया हीच ती मुख्य गोष्ट आहे जी तुमच्या आणि दत्तगुरूंमधील जुन्या नात्याची साक्ष देते. दत्त महाराज सहजासहजी कोणालाही आपल्या जवळ घेत नाहीत. ते साधकाला वेगवेगळ्या परिस्थितीतून तावून सुलाखून काढतात. जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक असे प्रसंग येतात जिथे तुमचे सगळे मार्ग बंद होतात, मित्र नातेवाईक पाठ फिरवतात आणि तुम्ही अगदी एकटे पडता, अशा वेळी जर तुमच्या मनात निराशेऐवजी एक अनामिक शांतता असेल आणि तुम्हाला आतून मार्गदर्शन मिळत असेल, तर ती दत्तगुरूंचीच कृपा असते. ज्या व्यक्तीच्या मनात ही अंतस्थ शांतता आणि दत्तगुरूंवर असणारा पूर्ण विश्वास टिकून राहतो, तीच ती एक गोष्ट आहे जी सिद्ध करते की तुमचा ऋणानुबंध आजचा नाही. दत्तगुरू आपल्या साधकाला कधीही भौतिक सुखाच्या मोहात अडकू देत नाहीत. ते त्याला हळूहळू वैराग्याकडे नेतात.
वैराग्य म्हणजे घरदार सोडून जंगलात जाणे नव्हे, तर संसारात राहूनही संसारातील गोष्टींपासून अलिप्त राहणे. जर तुमच्या मनात भौतिक वस्तूंचे, पैशांचे किंवा मोहाचे आकर्षण कमी होऊ लागले आहे आणि तुम्हाला नामस्मरणात अधिक आनंद मिळू लागला आहे, तर समजून जा की दत्तगुरूंशी तुमचा ऋणानुबंध खूप वर्षांचा आहे. ते तुमच्या आत्म्याला शुद्ध करत आहेत, जेणेकरून तुम्ही मोक्षाच्या मार्गावर पुढे जाऊ शकाल. अनेकदा साधकांना स्वप्नात किंवा ध्यानात दत्तगुरूंचे दर्शन होते. कधी ते एका लहान बालकाच्या स्वरूपात दिसतात, कधी एका अवधूताच्या रूपात, तर कधी एका तेजस्वी संन्यासाच्या रूपात. किंवा काही लोकांना स्वप्नात सतत गाणगापूरचे मंदिर, औदुंबराचा वृक्ष किंवा भस्माचा डोंगर दिसतो. जर तुम्हालाही असे अनुभव वारंवार येत असतील किंवा स्वप्नात नसले तरी प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती येऊन तुम्हाला मदत करून जात असेल आणि नंतर ती व्यक्ती कुठे गायब झाली याचा पत्ता लागत नसेल, तर स्वतः दत्त महाराज तुमच्या पाठीशी उभे आहेत. ही जी अनुभवांची शृंखला आहे आणि त्यातून निर्माण होणारी कृतज्ञतेची भावना आहे, तीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे, जी तुम्हाला वेगळं बनवते. ही कृतज्ञता माणसाला अहंकारापासून दूर ठेवते. ज्या साधकामध्ये अहंकार पूर्णपणे गळून पडतो आणि तो स्वतःला दत्तगुरूंचा दास मानू लागतो, त्याचा ऋणानुबंध हा अत्यंत दृढ आणि जुना असतो. दत्त संप्रदायामध्ये अतिथी आणि अन्नदान या दोन गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. जर तुमच्या घरी येणाऱ्या कोणत्याही अतिथीला किंवा भिकाऱ्याला अन्न दिल्याशिवाय तुम्हाला समाधान लाभत नसेल आणि कोणालाही अन्नदान करताना तुमच्या मनात दत्तगुरूंचे स्मरण होत असेल, तर ही अन्नदानाची प्रवृत्ती आणि त्यातील सात्विकता हीच ती एक गोष्ट आहे जी दत्तगुरूंनी तुमच्या अंतःकरणात पेरली आहे. त्यामुळे जर तुमच्यामध्ये सोशिकपणा, भूतदया, अढळ श्रद्धा, संकटातही न डगमगता नामस्मरण करण्याची वृत्ती आणि निसर्गातील प्रत्येक घटकात दत्तगुरूंचे रूप पाहण्याची दृष्टी निर्माण झाली असेल, तर तुम्ही स्वतःला अत्यंत भाग्यवान समजले पाहिजे. जगातील सर्व धनदौलत एका बाजूला आणि दत्तगुरूंच्या चरणांची भक्ती एका बाजूला, अशी ज्याची मनोवृत्ती झाली आहे, त्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन स्वतःचे भविष्य विचारण्याची किंवा आपला पुनर्जन्म शोधण्याची गरज नाही. त्याच्या अंतर्मनातील ही दत्तभक्तीची ज्योतच सांगत असते की त्याचा आणि दत्तगुरूंचा संबंध हा आजकालचा नसून 7हून अधिक वर्षांचा किंवा जन्मजन्मांतरांचा आहे. दत्त महाराज अशा साधकाला कधीही वाऱ्यावर सोडत नाहीत. ते सदैव त्याच्या सोबत सावलीसारखे राहतात, त्याचे रक्षण करतात आणि त्याला जीवनाच्या अंतिम सत्याकडे म्हणजेच मोक्षाकडे घेऊन जातात. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती समजलीच असेल. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.